अदानींची माणसं 1 लाख लोकांना घरासाठी अपात्र करणार अशी माहिती असल्याचा आरोप आमदार आदित्य ठाकरेंनी केलाय। तर धारावी येथे लोकांचं राहत्या ठिकाणीच पुनर्वसन करण्याची मागणीही आदित्य ठाकरे करतायत। इथे धारावीचं पुनर्वसन होणार आहे, नवीन धारावी होणार आहे, किती लोकांनी ऐकलंय? पण आज जो विरोध होत आहे ना ह्या पूर्ण प्रकल्पाला, तो एवढ्यासाठीच होत आहे की अजूनही माहिती नाहीये की धारावीचं पुनर्वसन होत असताना किती लोकांना पात्र ठरवणार आहे, किती लोकांना अपात्र ठरवणार। मला तरी ऐकू येत आहे की साधारणपणे 1 लाख लोकांना अदानीचे लोक अपात्र ठरवणार आहेत। इथे 1 लाख लोक जे आपले राहतात त्यांना 30, 40, 50 वर्ष राहते ना तुम्ही इथे, म्हणजे आपण मूळ धारावीकर आहोत। आपला हक्क आहे या भूमीवर। झोपडपट्टीचा पुनर्विकास करत असताना ज्यांना घर आहे त्यांना तिकडच्या तिकडेच घर मिळालं पाहिजे, ही आपली भूमिका होती। आणि जी ट्रान्झिट कॅम्प होईल ती इकडेच झाली पाहिजे, धारावीमध्येच झाली पाहिजे, तर आणि तरच आपण त्याला विकास बोलू।